नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देशातील अग्रगण्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भावी नेतृत्वामध्ये मोठा बदल होणारी बातमी समोर आली आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या कंपनीच्या पूर्णवेळ कार्यकारी संचालक पदावरील नियुक्तीला रिलायन्सच्या भागधारकांनी प्रचंड बहुमतानं मंजुरी दिली आहे. रविवारी कंपनीने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार अनंत अंबानी यांच्या नियुक्तीच्या बाजूनं तब्बल 94.4% मतदारांनी कौल दिला. या मोठ्या पाठिंब्यामुळे गेल्या काही काळापासून त्यांच्या वयावरून आणि अनुभवावरून कॉर्पोरेट जगतामध्ये सुरू असलेल्या वादावरती अखेर पडदा पडलाय. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आपल्या व्यवसायाची सूत्र हळूहळू पुढच्या पिढीकडे देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी आकाश आणि ईशा अंबानी यांना समूहामध्ये महत्त्वाची पदं देण्यात आली आहेत. आता अनंत अंबानी यांच्या रूपानं रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वात तरुण पूर्णवेळ संचालक मिळाला आहे. अनंत अंबानी यांची 1 मे 2025 पासून पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी रिलायन्सच्या बोर्डावरती बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे. अमेरिकेतील नामांकित ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी त्यांच्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. अनंत अंबानी हे त्यांच्या प्राणीप्रेमासाठी ओळखले जातात. धोक्यात आलेल्या प्राण्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना योग्य काळजी आणि सन्मान मिळवून देणं यांसारख्या सेवाभावी उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांच्या याच महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन ग्लोबल ह्युमन सोसायटीनं त्यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025नं सन्मानित केलं होतं. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. अनंत अंबानी यांनी रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू एनर्जी सोलर यांच्यासारख्या अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या संचालक मंडळावरती काम केलं आहे. याशिवाय सप्टेंबर 2022 पासून ते रिलायन्स फाउंडेशनच्या बोर्डाचेही सदस्य आहेत. मात्र त्यांची सर्वात मोठी आणि उल्लेखनीय ओळख म्हणजे गुजरातमधील जामनगर रिफायनरीच्या कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेलं वनतारा हे 3000 एकरांवरील भव्य वन्यजीव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र. तर दुसरीकडे त्यांचे थोरले बंधू आकाश अंबानी हे सध्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आहेत. तर बहीण ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या कार्यकारी संचालक म्हणून धुरा सांभाळत आहेत. हे दोघेही रिलायन्सच्या मुख्य बोर्डावरती बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. रिलायन्सच्या संचालक मंडळावरती अनंत अंबानी यांची नियुक्ती केल्यानंतर जागतिक स्तरावरती टीकेचा सूर होता. 2023मध्ये IAS या आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी ॲडव्हायझरी फर्मनं भागधारकांना अनंत यांच्या नियुक्तीच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. अनंत यांच्याकडे असलेला सुमारे 6 वर्षांचा मर्यादित संचालक अनुभव बोर्डातील त्यांच्या योगदानावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो, असं मत त्यावेळी मांडण्यात आलं होतं. मात्र त्याचवेळी त्यांनी आकाश आणि ईशा अंबानी यांच्या नियुक्तीचं मात्र समर्थन केलं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ईशा आणि आकाश अंबानीनंतर आता अनंत अंबानी देखील रिलायन्सच्या बोर्डामध्ये सहभागी झालेले आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.